नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे रेनमॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची यशोगाथा. आणि त्यासाठी या विषयावर आपल्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत रेनमॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश दीक्षित सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. 1996 या वर्षी सुरू झालेल्या रेनमॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे निलेश दीक्षित हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारतीय रेल्वेला महत्त्वपूर्ण मशीन्सच्या निगा देखभालीची सेवाही पुरवते. भारतीय बाजारपेठेत युरोपियन तंत्रज्ञान वापरून रेल्वे उपकरण बनवणारी रेनमॅक ही पहिली कंपनी ठरली. 2017 या वर्षी बॅटरी ऑपरेटेड रेल तसंच रोड शॅटर्स मेट्रो रेल यासाठी बनवणारी पहिली कंपनी रेनमॅक ठरली. आजपर्यंत त्यांना रेल ॲनालिसिस पुरस्कार तसेच टेस्टिंग सिस्टममधील नाविन्यासाठी विशेष गुणवत्ता पुरस्कार तसेच बिझनेस एक्सिलन्स पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आला आहे. चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. तर सर, एक्झॅक्टली सुरुवातीला मला हे जाणायला आवडेल की तुमची नेमकी उत्पादनं काय आहेत? आम्ही लोक इंडस्ट्रियल मशीन्स, कस्टमाइज्ड इक्विपमेंट, हेवी फॅब्रिकेटेड पार्ट्स हे वेगळ्या इंडस्ट्री सेगमेंटसाठी मॅन्युफॅक्चर करतो. आणि आमचं त्याच्यात स्पेशलायझेशन जे गेल्या 2 दशकात झालं ते म्हणजे रेल्वेज, मेट्रोज आणि हायस्पीड रेलसाठी आम्ही मेंटेनन्स आणि कंडिशन मॉनिटरिंग, टेस्टिंग यासाठी लागणाऱ्या ज्या मशीन्स आहेत हे युरोपियन ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही यशस्वीपणे याला मॅन्युफॅक्चर केलं आणि आम्ही त्याच्यात सक्सेसफुल झालो मेक इन इंडिया पॉलिसीच्या अंडर. ओके, तर रेल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरमध्ये तुम्ही आहातच, पण यावेळेस तुम्ही नेमके कशा पद्धतीने यामध्ये तुमची एंट्री झाली, यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही आलात? सो मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि जानेवारी 1996मध्ये मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केल्या बिझनेस चालू केला. आणि सुरुवात आम्ही मेंटेनन्स, रिपेअर्स, रिकंडिशनिंग ज्याला भांडवल लागत नाही अशा बिझनेसपासून सुरुवात केली. आणि आम्ही आधी सर्व्हिस प्रोव्हायडर्स होतो आणि मग हळूहळू जसं भारतात मेट्रो यायला सुरुवात झाली, दिल्ली मेट्रो सुरुवात झाली, तर युरोपियन कंपनीज आपल्या मशीन्स भारतामध्ये आणण्याअगोदर त्यांना एक रिलायबल सर्व्हिस पार्टनर पाहिजे होता जो मशीन्स इन्स्टॉलेशन करेल, कमिशनिंग करेल, आफ्टर सेल सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. अशा पद्धतीत आमचं त्यांचं टायअप झालं आणि रेल्वेनी आमचं नाव सुचवलं कारण आम्ही इंडस्ट्रीमध्ये रिपेअर्स, रिकंडिशनिंग याच्यासाठी बरंच फेमस होतो आणि अशा पद्धतीत आम्हाला रेल्वे आणि मेट्रोमध्ये एंट्री मिळाली. ओके सर, मेक इन इंडियाचा तुम्हाला बराच फायदा झाला, तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? मेक इन इंडिया पॉलिसी आपल्या भारत सरकारनी, नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केली 2017मध्ये आणि तेव्हा मग फॉरेन करन्सी प्रोक्युअरमेंट बंद केलं भारताने कस्टम्स ड्युटी वाचवण्याच्या याच्यात. आणि प्लस आपलं जे लोकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना MSMEजला आणि कंपनीजला सपोर्ट मिळावा म्हणून. आणि अशा याच्यात आम्ही आमच्या युरोपियन कंपनीजला अप्रोच केलं. त्यांना आम्ही सांगितलं की आता आपण भारतात ह्या मशीन्स मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे, आम्ही तुमच्यासाठी या मशीन्स मॅन्युफॅक्चर करायला तयार आहोत आणि तुमचं जर आम्हाला सपोर्ट असेल, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी जर तुम्ही करायला तयार असाल तर आम्ही हे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग सेटअप करायला तयार आहे. आणि त्या 12मधल्या 4 युरोपियन कंपनीजनी ॲक्सेप्ट केलं आणि आम्ही आमच्या एक फॅक्टरीपासून सुरुवात केली आणि आता आमच्या 4 फॅक्टरीज आहेत मुंबई नाशिक हायवेला जिथे आम्ही या मशीन्स मॅन्युफॅक्चर करतो आहे. ओके सर, तुम्ही अनेक परदेशी कंपन्यांबरोबर जॉईंट व्हेंचर केलेला आहे. अनेक उद्योजकांना याचा त्रास होतो. एकंदरीत तर तुम्ही हे कसं साध्य केलं, तुमचा अनुभव काय होता, थोडं ब्रीफमध्ये सांगाल? मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे सुरुवातीपासून जेव्हा आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर्स होतो तर प्रत्येक काम मी आपल्या स्वतःच्या हातानेच केलं आहे आणि स्वतः शिकलो आहे, स्वतः मशीनवर कामं केलेले आहेत. कारण हे खूप स्किल्ड जॉब असल्यामुळे हे स्किल मार्केटमध्ये असं सहसा अवेलेबल नाही आहे. तर इवन फ्रेशर्सला रिक्रूट करून त्यांना शिकवणं आधी मी स्वतः शिकलो. फॉरेन कंपनीजमध्ये व्हिजिट करून त्यांच्या फॅक्टरीजमध्ये हे कसे कामं चालतात ती टेक्नॉलॉजी पूर्ण आधी स्वतः शिकलो. आणि मग जसं मॅनपॉवर वाढत गेली त्यांना शिकवणं, त्याचे आपले प्रोसिजर्स बनवणं, असं करत करत आम्ही हळूहळू सर्व्हिसमधून पहिले सेल्स, मग सेल्स सर्व्हिस पार्टनर आणि मग मॅन्युफॅक्चरिंग. आणि फॉरेन पार्टनर्सचा आम्हाला खूप साथ होता आणि आमची टीम पण खूप स्ट्रॉंग झाली. त्याच्यामध्ये आमच्या सगळ्याच टीम्स, मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोल, प्रोक्युअरमेंट, टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट, आम्ही आमचं पूर्ण वर्क प्रोसिजर्स जे आहे ते या रेल्वे, मेट्रो, हायस्पीड सेगमेंटला जसं लागेल तसं मोल्ड केलं आणि अशा पद्धतीत आमची ही जर्नी सुरू झाली.
ओके. सर, तुमच्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधी आयात होत होती, आता ती कमी झालेली आहे तुमच्यामुळे. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यामध्ये तुम्हाला इतकं चांगलं यश आलं आणि मोठ्या प्रमाणात देशाची फॉरेन करन्सी देखील वाचलेली आहे. तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो, जोपर्यंत मेक इन इंडिया पॉलिसी नव्हती 2017पर्यंत जवळजवळ 800 कोटी रुपयाचं प्रोक्युअरमेंट भारत सरकार करत होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 400 कोटीच्या वर हे फॉरेन प्रोक्युअरमेंट होतं. आणि आम्ही जसं मेक इन इंडिया पॉलिसी अनाऊन्स झाली तर आमच्या क्षेत्रामध्ये किंवा आम्ही जे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करतो, आम्ही पहिलीच कंपनी होती जी पुढे आली आणि आमचे संबंध होते युरोपियन मॅन्युफॅक्चरर्सबरोबर, त्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला टेक्नॉलॉजी द्यायला तयार झाले आणि तसं करून आम्ही मॅन्युफॅक्चरर झालो. सो या पद्धतीत कस्टम्स ड्युटी वाचवणं, त्याच्यानंतर इम्पोर्ट सबस्टिट्यूशनमध्ये भारत सरकारचा बराच फायदा झाला, कारण जवळजवळ 15% प्रत्येक प्रोक्युअरमेंटवर कस्टम्स ड्युटी भारताची वाचली आपली मेक इन इंडिया पॉलिसीमुळे. ओके. आणि सर, तुम्ही फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेन्योर आहात, तर व्यवसाय सुरू करताना, एकंदरीत कोणताही व्यवसाय सुरू करताना आपल्यासमोर खूप चॅलेंजेस असतातच. तर तुम्हाला काय काय त्रास झाला, तुमच्यासमोर कोणते चॅलेंजेस होते आणि तुम्ही ते कसे स्वीकारले आणि त्यातून कसं तुम्ही सोल्युशन काढलं, याविषयी थोडं ब्रीफमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो, बेसिकली आता कुठल्याही एंटरप्रेन्युअरला जेव्हा बिझनेस चालू करतो तो सगळ्यात पहिला प्रश्न असतो फायनान्स. आणि तो एक मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे आम्ही जे पहिले मेंटेनन्स सर्व्हिसेस, आफ्टर सेल सर्व्हिसेस, मशीन रिपेअर, रिकंडिशनिंग, ऑटोमेशन, ज्याला कमीत कमी भांडवल लागेल, जे लेबर ओरिएंटेड जॉब होते, अशा प्रकारे आम्ही आधी करिअरची सुरुवात केली आणि त्यातून मग हळूहळू वर आलो आणि मग मॅन्युफॅक्चरर झालो. चॅलेंजेस तर खूप असतात एंटरप्रेन्युअरला. मॅनपॉवर, स्किल्ड मॅनपॉवर मिळणं, त्यांना ट्रेन करणं, त्यांना सस्टेन करणं. तर असे चॅलेंजेस हळूहळू जसं जर्नी पुढे जात गेली, अनुभव मिळत गेले, ठोकर खात गेलो आणि शिकत गेलो. सो आज वी आर अ व्हेरी स्ट्रॉंग कंपनी आणि मेक इन इंडियामध्ये आमचा चांगला जम बसला आहे. ओके. सर, सध्याच्या ऑटोमेशन या जमान्यात तुमची कंपनी स्वतःला अपडेट कशी ठेवते, याविषयी थोडं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना कराल सविस्तरमध्ये. हो, तर आधी बेसिकली सगळे ह्युमन डिपेंडंट प्रोसेसेस होते सगळ्याच कंपनीमध्ये, MSMEजमध्ये खास करून. आणि आम्ही पण स्मॉल स्केलमध्ये असल्यामुळे सगळे मॅन्युअल प्रोसिजर्स होते. पण मेक इन इंडियामध्ये आल्यावर आणि युरोपियन कंपनीज, जॅपनीज कंपनीज, रशियन कंपनीजबरोबर कोलॅबरेशन झाल्यावर आम्हालाही त्यांचे सगळे प्रोसिजर्स, सिस्टम्स हे शिकायला मिळाले. त्याहून त्याच्यावरून आम्ही आमचे प्रोसेसेस हळूहळू चेंज करत गेलो. जिग्स, फिक्स्चर्स, बाकी सेमी ऑटोमॅटिक मशीन्स किंवा ऑटोमेशनमध्ये जाणं, जेणेकरून आपलं प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल, कॉस्ट कमी लागेल आणि आम्ही मार्केटमध्ये सस्टेन होऊ. अशा प्रकारे आम्ही जशी गरज वाटली तसं स्वतःला चेंज करत गेलो, ॲडॅप्ट करत गेलो टेक्नॉलॉजी. ओके. तर प्रेक्षकांनो, रेनमॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दीक्षित सर यांच्यासोबत आमची ही बातचीत अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रेनमॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश दीक्षित सर आपल्यासोबत आहेत. पुन्हा आपण एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर सर, तुम्ही परदेशात सुद्धा अनेक प्रोजेक्टवर काम करत आहात, तर त्यातल्या काही प्रोजेक्टविषयी, त्यामधलं थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? मेक इन इंडियामध्ये आम्ही हे मॅन्युफॅक्चर मशीन्स सुरुवात केल्यावर आम्हाला आमच्या फॉरेन पार्टनर्सकडून बऱ्याच परदेशीय प्रोजेक्ट्सवर एन्क्वायरीज येतात. जसं ओमान UAE रेल लिंक प्रोजेक्ट आहे, दुबई मेट्रो प्रोजेक्ट आहे, मलेशिया, फिलिपिन्स मेट्रो प्रोजेक्ट आहे, ढाका मेट्रो प्रोजेक्ट आहे. आणि आपल्या भारतातल्या ज्या मोठ्या EPC कंपनीज आहेत, जसं L&T आहे, इरकॉन आहे, ह्यांचे तिथे बरेच मोठे सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट्स चालतात आणि त्यांच्या थ्रूसुद्धा आम्हाला तिकडे बरेच एन्क्वायरीज येतात. आम्ही कोट करतो आणि आमच्या फॉरेन पार्टनर्स जे आहेत, आमचे टेक्नॉलॉजी पार्टनर्स, त्यांच्या ओळखीमुळे आम्हाला तिथे ऑफर करता येतं आणि त्या पद्धतीने आमचा आता एक्सपोर्टसुद्धा ओपन झालेला आहे. सो गल्फ आहे आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहे, हे प्राईम आहे सध्या आमचं. सर, अनेक युरोपियन कंपन्यांसोबत सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. तर एकंदरीतच कोणताही व्यवसाय असू दे किंवा काही पण असू दे, क्वालिटी मेंटेन करणं खूप टफ टास्क आहे. तर तुम्ही ती कशी मेंटेन करता?
सुरुवातीपासून मेंटेनन्समध्ये असल्यामुळे आम्हा लोकांना मशीन्सची ॲक्युरसी काय असली पाहिजे, कारण आम्ही खूप मोठ्या मोठ्या कंपनीजसाठी कामं केले ऑटोमोबाईल सेगमेंटमध्ये, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स पाताळगंगा, बऱ्याचशा जे त्याचे ॲन्सिलरी युनिट्स होते. त्याच्यामुळे ॲक्युरसी काय आहे हे मला अगदी सुरुवातीपासून शिकायला मिळालं आणि त्याच्यावर जम बसला होता. त्याच्यामुळे युरोपियन कंपनीज ज्या पद्धतीचं फॅब्रिकेशनमध्ये म्हणा, असेंब्लीमध्ये म्हणा, पेंटिंगमध्ये म्हणा, जे ॲक्युरसीज मेंटेन करतात त्या आम्हाला एक सवय ॲक्युरसीची असल्यामुळे, एक डिसिप्लिन असल्यामुळे आम्हाला ते अचीव करायला फारसा त्रास झाला नाही. कारण ज्याला आपण म्हणतो वेअर देर इज अ विल देर इज अ वे, तर जे एक मनात होतंच की नाही आपण जे काय करायचं ते बेस्टच करायचं. म्हणजे नुसतं L1 आपण जे लोएस्ट टू कोर्टमध्ये यायचं म्हणून आपलं काहीतरी ऑफर करायचं असं ॲटिट्यूड नव्हतं. म्हणजे जरी कुठल्याही रेटमध्ये आपल्याला टेंडर लागलं तरी आपण बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट क्वालिटी, बेस्ट सर्व्हिसेस आपल्या कस्टमरला दिले पाहिजे. या हेतूनी आम्ही ती सगळी क्वालिटी अचीव करू शकलो. ओके सर, रेल्वे मेट्रोसाठी तुम्ही नेमके कोणते कोणते इक्विपमेंट बनवता जेणेकरून याचा भारताला फायदा होईल? आधी मेक इन इंडिया पॉलिसीच्या आधी हे सगळे इक्विपमेंट इम्पोर्ट होत होते आणि आम्ही मेक इन इंडिया पॉलिसीमध्ये जी सुरुवात केली त्याच्यामध्ये आता आम्ही लोक जे सक्सेसफुली मॅन्युफॅक्चर करतो आहे, एक आहे बोगी टर्न टेबल, त्याच्यानंतर मोबाईल बोगी टर्न टेबल जे बोगी रोटेशनसाठी वापरतात, मोबाईल लिफ्टिंग जॅक जे ट्रेन उचलण्यासाठी वापरतात, त्याच्यानंतर बॅटरी ऑपरेटेड रेल कम रोड शंटर्स. आधी डिझेल लोकोमोटिव्ज किंवा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हनी ट्रेनचं शंटिंग करायचे वर्कशॉपमध्ये, आता ते पूर्ण बॅटरी ऑपरेटेड लोकोमोटिव्ह आम्ही वी आर द फर्स्ट कंपनी, आम्ही पहिल्यांदाच ते हिंदुस्थानात आम्ही सक्सेस केलेलं आहे आणि ऑलरेडी आतापर्यंत आम्ही 8 वेगळ्या वेगळ्या मेट्रोमध्ये सप्लाय केलेले आहेत आणि ते सक्सेसफुली चालतही आहे. त्याच्यानंतर बोगी टेस्टिंग मशीन पहिल्यांदा आम्ही 2 मशीन्स इंडियामध्ये बनवल्या ज्या बोगीचे सगळे पॅरामीटर्स टेस्ट करतात आणि कनेक्टेड टू पॅसेंजर सेफ्टी अँड कम्फर्ट. त्याच्यानंतर रूफ वर्किंग प्लॅटफॉर्म्स ज्याच्यानी मेंटेनन्स टाईम खूप कमी झाला, पिट जॅक्स, असे बरेचसे इक्विपमेंट आहेत जे ट्रेनच्या मेंटेनन्समध्ये, टेस्टिंगमध्ये आणि कंडिशन मॉनिटरिंगमध्ये लागतात. हे आम्ही सक्सेसफुली हिंदुस्थानात डेव्हलपही केले, सप्लाय केले, सक्सेसफुलही झाले आणि आम्ही लाँग टर्म त्याचं सर्व्हिससुद्धा प्रोव्हाइड आम्ही मेट्रोजला करतो आहे. ओके सर, तुम्ही कोणत्या कोणत्या देशांसोबत ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रीमेंट केलेलं आहे? कारण का तुम्ही बाहेरच्या देशांसोबत पण काम करता, तर याविषयी थोडं ब्रीफमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. तर आता हे जे मेंटेनन्स इक्विपमेंट आहे, टेस्टिंग इक्विपमेंट आहे, कंडिशन मॉनिटरिंग इक्विपमेंट आहे, याच्यामध्ये युरोपियन टेक्नॉलॉजी ही जी आहे ही आजही जगामध्ये नंबर 1 वर मानल्या जाते. आणि आमचे जर देशांची नावं घेतले तर जर्मनी, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, इटली, त्याच्यानंतर नेदरलँड्स, रशिया, जपान, या सगळ्या देशांच्या जे टॉप मॅन्युफॅक्चरर्स आहेत ह्या इक्विपमेंटचे, यांच्याबरोबर आमचं टायअप आहे. ते आमचे टेक्नॉलॉजी पार्टनर्स आहेत आणि ते आम्हाला डिझाईन्स प्रोव्हाइड करतात, हँड होल्डिंगही करतात सुरुवातीला पहिलं इक्विपमेंट बनताना, आणि मग आम्ही ते सगळे इक्विपमेंट पूर्ण इकडे आपल्या इंडियन कंडिशन्सप्रमाणे कस्टमाइज करतो. आमच्याकडे त्याच्यासाठी डिझाईन टीम्स आहेत ज्या ते ऑप्टिमाइज करतात डिझाईन्सला आणि आम्ही ते इक्विपमेंट सगळे इकडे मॅन्युफॅक्चर करतो. ओके, आता आपल्या हा प्रेक्षक वर्गामध्ये यंगस्टर पण भरपूर असतील, युवा प्रेक्षक, तर त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचं? त्यांनी पण त्यांचं शिक्षण पूर्ण केलं असेल, एकंदरीत जॉब करायचा की बिझनेस करायचा आणि कसं काय, तुम्ही त्यांना काय सविस्तरमध्ये मेसेज द्याल? आपण महाराष्ट्रीयन माणसं जे आहे ना ते बिझनेसमध्ये यायला खूप घाबरतो आणि मी स्वतः पर्सनली बऱ्याच वर्षापासून यंग जनरेशनला प्रोत्साहित करतो की तुम्ही व्यवसायात या. ऑफकोर्स मी आधी त्यांच्याशी बोलतो की त्यांचं काय इंटरेस्ट आहे, त्यांचं काय पॅशन आहे, पण मनातली जी काय बिझनेस करण्याची भीती आहे ती घालवण्याचं मी काम करतो. आणि मराठी माणसांनी बिझनेस करण्यासाठी घाबरू नये. सध्या आपलं मराठी माणसं बरेच वर येतात आहे, बरेच ऑर्गनायझेशन्स आहेत जे सपोर्ट करतात आणि आम्हीसुद्धा करतो. सो यंग जनरेशननी मला असं वाटतं बिझनेसमध्ये उतरावं. बरेच आता फील्ड्स आहेत, म्हणजे आमचं इंजिनिअरिंग तर आहेच आहे, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस आहेत, वेगळे सपोर्ट सिस्टम्स आहेत प्रत्येक इंडस्ट्रीला लागणारे. तर प्रत्येक कॉलेज आजच्या डेटमध्ये एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटचे लेक्चर्स घेतात, आमच्यासारख्या इंडस्ट्रियल मेंबर्सला बोलवतात ते लेक्चर्स द्यायला. आणि मला आजच्या जनरेशनला हेच सांगावं लागेल की घाबरू नका. ज्यांचीसुद्धा मनापासून इच्छा आहे बिझनेस करायची त्यांनी अगदी बिनधास्तपणे त्याच्यात उतरावं. हँड होल्डिंग करणारे आमच्यासारखे खूप लोक अवेलेबल आहेत
आणि त्यांनी बस एक कनेक्ट करावं आणि त्यांना जे काय गायडन्स पाहिजे ते इंडस्ट्री द्यायला तयार आहे. आणि त्याचबरोबर फॅमिली सपोर्ट असणं पण गरजेचं आहे. सर, तुमच्या बाबतीत काय होतं? फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? कधी तुम्हाला असं नाही बोलले की जॉब करा यामध्ये हो, ऑफकोर्स सुरुवातीला 1 महिना तर हेच होतं की बाबा तुझ्याशी लग्न कोण करेल तू जर बिझनेसमध्ये गेलास तर. सो पहिले 1 महिना होतं जरूर की नाही तू नोकरीच कर. पण ते मी राईट फ्रॉम डे 1 माझ्या मनात होतं की नाही मी बिझनेसच करणार आणि मला बिझनेसच करायचा आहे. 1 महिन्यात आईवडिलांना समजलं की आता काही हा ऐकणार नाही आहे, हा बिझनेसमध्ये कंटिन्यू करेल. मग त्याच्यानंतर त्यांचा मला खूप सपोर्ट होता, आजही आहे. आणि फॅमिली सपोर्ट हा लागतोच. म्हणजे आई वडील, भाऊ, माझी मिसेस, मुलगा हे सगळे आता पूर्ण सगळे बिझनेसमध्ये जोपर्यंत आहे ना, जोपर्यंत म्हणतात की घरून सपोर्ट नसेल तोपर्यंत आपण शांतपणे बाहेर नाही जाऊ शकत. सो जेव्हा तुम्ही देशात फिरता, परदेशी फिरता, तर फॅमिली सपोर्ट हा खूप जरुरी आहे. आजच्या यंगस्टर्सला त्यांचे पेरेंट्सनी सपोर्ट बरेच लोक करतात. मी आज बघितलं आहे, आज पेरेंट्स बरेच ओपन अप झाले आहेत. आपल्या मुलांना नोकरी करायची का बिझनेस करायची एक प्रॉपर वेनी ते सुद्धा आज विचारतात आमच्यासारख्या लोकांना काय करायचं यांनी, आणि ते ओपन आहे. ती ऑर्थोडॉक्स मेंटॅलिटी आता हळूहळू हळूहळू कमी होत चालली आहे आणि पेरेंट्स आपल्या मुलांना बिझनेसमध्ये आणायला आता तयार होतात आहे. आणि मला असं वाटतं मराठी माणूस पुढच्या 10 वर्षामध्ये ऑलरेडी जग प्रसिद्ध झालेलेच आहेत आपले मराठी लोक. आणि अजूनही मला वाटतं बरेच याच्यात यंग जनरेशन आल्यावर खूप फरक पडेल. ओके. आणि सर, आणखी एक म्हणजे जेव्हा आपण बिझनेसला सुरुवात करतो, कोणताही व्यवसाय असेल, तर सुरुवातीला अपयश डोक्यात ठेवूनच बिझनेस करावा का? तुमच्या बाबतीत काय झालं होतं? नाही, अपयश हे कधी मनात आलेलंच नव्हतं. म्हणजे कसं आहे, आपलं जे म्हणजे बिझनेस ड्राईव्ह करायला जे सगळ्यात एक गोष्ट लागते इंटरेस्ट आणि दुसरं पॅशन. जर पॅशन असेल तर कुठल्याच गोष्टीची भीती नाही वाटत. पण सुरुवातीला जे कॉम्प्लिकेशन्स होतात की लगेच आपण स्टार्ट केलं आणि सक्सेस मिळाला असं होत नाही, तर थोडे पेशन्स ठेवणं किती गरजेचं असतं याविषयी थोडं सांगाल? पेशन्स ठेवावाच लागतो तुम्हाला. जर तुम्ही दुसऱ्यावर डिपेंडंट असाल, मॅनपॉवरवर डिपेंडंट असाल, लेबरवर डिपेंडंट असाल. म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की आधी मी शिकलो स्वतः, तर चॅलेंजेस हे येणारच बिझनेसमध्ये कुठल्याही प्रकारचे. आज तुम्ही बिझनेस चालू केला, मॅनपॉवर ठेवली, कोण सुट्टीवर गेलं तर तुमचं बिझनेस बंद नाही पडलं पाहिजे. किंवा एखादं प्रोजेक्ट मिळालं, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर तुम्हाला ते सगळं मार्ग बँकेकडे जाणं, MSME फंडिंगमध्ये जाणं किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टरकडे जाणं, हे जे काय चॅलेंजेस आहेत हे आपल्याला त्या पॅशनमधून आपण एक जर चॅलेंजेस आले तर त्याचं मार्ग आपण शोधून काढतोच सगळ्यांशी डिस्कस करून. आणि जो पॅशनेट बिझनेसमॅन आहे त्याच्यासमोर कुठल्याही प्रकारचे जरी प्रॉब्लेम आले तर तो शक्यतोवर ठीक आहे, थोडासा डिस्टर्ब होतो, डिप्रेस होतो, पण तो कुठेतरी बॅक ऑफ द माइंड प्रयत्न करत असतो की मी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करू, आणि त्याला तो मार्ग कुठून ना कुठून मिळतोच. थोडा वेळ लागतो पण मिळतो. आणि जर आपण याला आपण घाबरलो नाही, आपण जर माघार घेतलं नाही किंवा आपण कुठे थांबलो नाही, तर ते असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की आपण सॉल्व नाही करू शकत. सो ते चॅलेंजेस आपण हळूहळू ओव्हरकम करत जातोच पुढे, असं हे मी तरी अनुभवलेलं आहे. आणि सर, प्रत्येक फील्डमध्ये किंवा कुठलंही काम करताना आपला एक गॉडफादर असतो किंवा एकाला आपण फॉलो करत असतो. तसं तुम्ही कोणाला केलं होतं का? आणि तुम्हाला असं कोणाचं मार्गदर्शन स्पेशली मिळालं की स्वतः तुम्ही पूर्ण स्टडी करून यामध्ये उतरलात? कसं या फील्डमध्ये मी सुरुवातीपासूनच सुरू केला होता बिझनेस आणि मेंटेनन्स लाईनमध्ये आलो होतो. कसं मॉरल सपोर्ट जर म्हटलं तर माझ्या वडिलांचा मॉरल सपोर्ट होताच, पण असा या बिझनेसमध्ये गॉडफादर असा कोणी मला तरी नाही भेटला कधी. कारण प्रत्येक पावलोपावली जे आहे आपल्याला आपलं चॅलेंजेस म्हणा, प्रॉब्लेम्स म्हणा, त्यावेळेला तो वेळ काळही वेगळा होता. त्यावेळेला कोणाला असं बिझनेसमध्ये आपले काय प्रॉब्लेम्स आहे हे विचारायला, सांगायलाही लाज वाटत होती. असं वाटत होतं काय विचार करेल, कारण त्यावेळेला असं अगदीच नोकरी नाही केली आणि डायरेक्ट बिझनेसमध्ये आलो हेही काही कोणाला ॲक्सेप्ट होत नव्हतं. इतकं सोपं नव्हतं. जर कोणाला म्हटलं मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा मला काही दुसरं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, हे कोणी ॲक्सेप्ट नव्हतं करत. सो आपापले चॅलेंजेस आपल्यालाच पूर्ण त्याच्यातून बाहेर यावंच लागलं. आणि सो मला म्हणजे असं गॉडफादर वगैरे तर काही नव्हतं माझ्या लाईफमध्ये कोणी. ओके सर, तुम्ही या ठिकाणी आला, तुमची एकंदरीत यशोगाथा शेअर केली, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. ओके, थँक्यू. नमस्कार. थँक्यू.
तर प्रेक्षकांनो, रेन मॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात कशी झाली, एकंदरीत काय प्रवास होता, याविषयी निलेश दीक्षित सरांनी या ठिकाणी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला वेबसाईटवरून मिळू शकते. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.